तर मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. आरक्षण द्या हे मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. हे काय आहे हे जे फुकटात निवडून येणार आहेत काही वरची वर, हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात, म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण. आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुतीला नाही दिल्यावर आम्ही काय करणार. हे जे मागच्या दारातून येतात ना, हे नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते. आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही. आता आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे. आता त्यांना काय बोलावं आणि काय करावं काय सुचतच नाही आहे. कारण हे मराठ्यांची जी सुनामी उसळली ना, या लाटीत ना अशी होरगड जाणार आहे ती. त्याच्यामुळे यांना आत्तापासून सुचणार. मुगम बोलतात कुंकड बी काही बी. मागच्या दारातून येणाऱ्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते. शेवटी खुश करायला लागतं ना दादा समोरच्याला. बाबा शेवटी खुश करायला लागतं, नाही तर दुसऱ्या बारीने मिळत नसतं. शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं. दुसऱ्या बारीने उधारी घ्यायची असली तर दुकानदारात एखादं गेल्यावर ते बरोबर त्यांना माहिती आहे उधार केव्हा मागायचं, का करायचं, खुश कसं करायचं समोरच्याला. लायचं आबरे माणसं असते ती. आणि हेच मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात. हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे. मागून येणाऱ्यांनी पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवलेलं आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मराठा नेता म्हणून जरांगेंना समजून सांगायला तयार नाही. मराठा समाजात विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येक जण मराठा समाजाची बाजू घेत आहे. मग घ्यायलाच पाहिजेत ना, सगळेच घेतात ना. मला तर एका दिवसानं आमच्याकडे आलेला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता एक बी दिवस आहे ना, एक पण माझ्या समाजाला दिसाना. पण सगळेच घेतात. सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्या सगळे एकत्र आलेत, म्हणजे आणलेत. त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळनं मग मराठ्यांनी काय येऊ नये. त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे, जातीचा गर्व आहे, तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये, का स्वाभिमान असू नये, ती पण आरक्षणासाठी. आम्ही कुठं जातीवाद करायला म्हणून, स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे. काल एक मराठा संघटनांनी शरद पवारांना ओबीसीतून आरक्षणाची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं होतं, त्यांची वेळ घेतली. आज आणखीन एक संघटना जाऊन शरद पवारांकडे तीच आता मागणी करते. ते बाकीचं जे माहीत नाही त्याच्याबद्दल काय बोला. त्याला तुमचा पाठिंबा आहे की काय आहे या ज्या संघटना जात आहेत? आता इथं सगळं ओपन आहे ना. पाठिंबा समर्थन असणार नसण्याचं काही गरजच नाही ना. काय कोणाला पाहिजे समाजाला किंवा कोणत्या नेत्याला काही विचारायचं असेल तर लाईव्ह आहे मीडिया पुढं रोज. कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे असतं तर मीडियाच्या बांधवांकडून